आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। लावा त्यांना फोन। लावा फोन, लावा लवकर। हो हो लावतो। श्रेयस तू बोल प्लीज। गजा, श्रेयस सरनाईक बोलतोय। हो साहेब बोला। वसुधा कारखानीस यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी त्यांना मारहाण करायला, त्यांना विजेचे झटके द्यायला तुला कोणी सांगितलं होतं? कोणी काय सांगितलं नव्हतं, पण संजय साहेबांनी सांगितलेलं की काही झालं तर या पेपरवरती सह्या झाल्याच पाहिजेत। आम्ही त्या बाईला खूप समजवलं, पण बाई काय ऐकूनच घेत नव्हती। मग दिल्या तिच्या दोन कानाखाली ठेवून तरी बाई ऐकेना। त्यामुळे आम्ही तिला विजेचे शॉक दिले। तेव्हा कुठे जाऊन तिने त्या पेपरवरती सह्या केल्या। साहेब आम्हाला त्या विजेच्या झटक्यांचा अंदाज नसल्यामुळे चुकून आमच्याकडून ते झटके जास्त दिले गेले आणि त्यामुळे लोक म्हणतात की त्या बाईला वेड लागलं। माणसाचा प्रामाणिकपणा पैशाने कसा विकत घ्यायचा हे चांगलंच ठाऊक आहे या यशोधराबाईंना। एखादी बाई एखाद्या बाईचा इतका छळ कसा करू शकते? लाज नाही वाटत? स्वार्थासाठी कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही ही बाई। बस इनफ, खूप बोललात। प्लीज मम्मा, प्लीज। प्लीज तुम्ही शांत व्हा। हे आरोप वगैरे करणं थांबवा प्लीज। हे बघा, जे काही झालं ते आत्ता तुमच्या समोर झालं की नाही? तुम्हाला वाटतंय तसं मम्मानी कोणालाही काही करायला सांगितलेलं नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता, पण मी हेही सांगतो की हे ज्यांनी केलंय त्याला त्याची शिक्षा मिळणार। त्या गजाला शिक्षा मिळणार। मला कल्पना आहे त्याला शिक्षा झाल्याने तुमचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होऊ शकत नाही। त्यासाठी मी मनापासून हात जोडून माफी मागतो। तुमचा जो शारीरिक मानसिक छळ झालाय त्याची भरपाई काही केलं तरी होऊ शकत नाही। पण मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा हक्क तुम्हाला परत मिळेल। श्रेयस वी डोंट हॅव। मम्मा प्लीज, मला माहिती आहे त्या जमिनीवर आपलं युनिट ऑलरेडी उभं आहे। आय एम सॉरी, मी तुम्हाला तुमची जमीन परत नाही देऊ शकत, पण तुम्ही म्हणाल तिथे जेवढी तुमची जमीन होती तेवढी जमीन मी तुम्हाला परत देईन। शब्द आहे माझा। आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। मी हे तुमच्यावर उपकार म्हणून किंवा तुम्हाला सहानुभूती दाखवायची म्हणून करत नाहीये, तो तुमचा हक्क आहे। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही काही लागलं तर तुम्ही हक्काने मला फोन करा। मला दुसरं काहीही नकोय। मला माझी जागा मिळाली की बस। मी शब्द देतो तुम्हाला, शब्द देतो तुमच्या हक्काची जागा तुम्हाला मिळणारच। यशोधराबाई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? वसुधा, अहो किती चांगला आणि समजूतदार आहे हा। आणि तुम्ही
पण आता बोलून काही उपयोग नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ मी माफ करेनही तुम्हाला, पण तो परमेश्वर, त्याच्या काठीला आवाज नसतो. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. मी तुझ्या फोनची वाट बघेन. आता येते मी. God. श्रेयस, या विषयावर आपलं बोलणं झालं होतं. यू हॅव टू अंडरस्टँड दिस इज पार्ट ऑफ दिस. श्रेयस, श्रेयस, तू आमचं ऐकणार नाहीयेस का? व्हॉट इज रॉंग विथ यू श्रेयस? समजाव त्याला. मम्मा कधीच चुकत नाही. सांग त्याला. आय एम सॉरी मम्मा. अक्षय, व्हॉट इज रॉंग विथ यू? मम्मा चूक करत नाही. चूक नाही यशोधरा, खूप मोठा गुन्हा केलायस तू. यशोधरा, तू कशी असलीस तरी एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. तू खूप मोठा गुन्हा केलायस, खूप मोठा. तुझी आई असल्याची लाज वाटते मला, लाज वाटते. आई, व्हॉट इज रॉंग विथ यू? दिस इज पार्ट ऑफ बिझनेस. तुम्हाला लोकांना कळत नाही का? वा सासूबाई वा, काय परफॉर्मन्स होता तुमचा. हॅट्स ऑफ. आणि शेवटपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा जो काय प्रयत्न करत होतात ना तुम्ही, मज्जा आली. आणि कहर म्हणजे गजाला सगळे इन्स्ट्रक्शन्स आधीच देऊन ठेवले होते. माहिती होतं का तुम्हाला आज ना उद्या हा दिवस येईल आणि हे सगळं फेस करावं लागेल म्हणून आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. वा वा वा, नाईस. सगळे गेले तिथून, तुम्हाला नाही जायचं. जाणार आहे, पण या घरातून बाहेर नाही. श्रेयस आणि माझ्या रूम मध्ये. पण तुमचं काय सासूबाई? सॅड. श्रेयस, अक्षय, आजी, बाबा सगळे तुम्हाला एकटे सोडून गेले. असं का केलं असेल बरं त्यांनी? बिचारा सासूबाई. खूप बोललीस, बस. ऑलरेडी आमचं डोकं दुखायला लागलं. डोकं दुखतंय तुमचं? अरे बापरे, मग आता काय करायचं? पण आता तर अजून दुखेल तुमचं डोकं, कारण आता तुमची लाडकी डोकेदुखी तुमच्या बरोबर आहे ना. ते काय म्हणता तुम्ही नेहमी, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बघायचं बाकी आहे. हा लकी माय डिअर सासूबाई. ताई, तू शांत हो बरं. पाणी घे ना. आराध्य देसाई, आराध्य देसाई. जे घडलं ते सगळं खूप
विचित्र घडलं ना. हे असं सगळं घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. विचित्र आणि स्ट्रेंज. म्हणजे एकीकडे ममाना अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि दुसरीकडे हा सगळा तमाशा झाला. तुला आठवतंय मागच्या वेळी याच विषयावरनं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तेव्हा ममाना पोलिसांनी अरेस्ट केलं होतं. त्यावेळी मला असं वाटलं होतं की या सगळ्या मागे फक्त संजय मामाचा हात आहे. वाटायचंय काय त्यात? या सगळ्याला फक्त संजय मामा जबाबदार आहे. मला नाही वाटत असं. थोड्याफार प्रमाणात का होईना पण ममा सुद्धा जबाबदार आहेत. ममा जबाबदार आहेत असं का बोलतोय श्रेयस तू? मला नाही वाटत ममा असं कधीच काही करू शकतील. नाही. मला सुद्धा असंच वाटायचं. पण आज त्या बाई जे काही बोलल्या ना त्यावरून त्यांच्या बाबतीत जे काही घडलंय रादर घडवलं गेलंय त्याची आयडिया ममाना होती असं मला वाटतंय. हा आता त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज नसेल मे बी. तू ममांबद्दल असं बोलतोय श्रेयस? असं का वाटत असेल पण तुला? मला नाही वाटत ममांनी असं काही केलं असेल. आय एम सॉरी आराध्या. तू प्लीज मला चुकीचं समजू नकोस. मला माहितीये तुझ्या मनात ममांसाठी रिस्पेक्ट आहे. मी काय सांगू तुला आता. लहानपणापासून तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी ममांचा रिस्पेक्ट करतो. शी इज माय आयडल. पण आज त्या वसुधाबाई जे काही बोलल्या त्यांच्या बोलण्यात मला खरेपणा जाणवला. त्या काहीतरी नाटक करतायत किंवा खोटं बोलतायत किंवा त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे असं मला अजिबात वाटलं नाही. त्यांच्या बोलण्याने मला विचार करायला भाग पाडले. खरं सांगू आराध्या आज मम्मांची माझ्या मनातली इमेज ती इमेज आज थोडीशी हल्ली आहे. चला म्हणजे सुरुवात झाली तर. हो, उशिरा का होईना न्याय हा मिळतोच. या यशोधराबाईंना चांगलीच अद्दल घडली असेल. हो, पण एवढ्यावर गप्प राहून चालणार नाही. हे सगळं करण्यामागचा आपला हेतू काय आहे? माझं आणि अक्षयचं लग्न. ते लक्षात आहे ग. हे बघ, आता ते फक्त लक्षात ठेवून नाही चालणार, तर माझं आणि अक्षयचं लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे. असेल ना, त्या बाई खरं बोलल्या असतील, पण आपल्या ममा खोटं बोलतात असं मला नाही वाटत. आणि त्या बाईंचं म्हणणं जर खरं आहे तर इतर आणखी लोकांच्या बाबतीतही असं काही घडलं असेलच ना. शक्यता नाकारता येत नाही. मग तू आधी शोधून काढ अशा व्यक्तींना आणि प्रूव्ह कर. तोपर्यंत मी मान्य करणार नाही की ममांनी हे सगळं असं काही केलंय. नाही, असं अजून कोणाच्या बाबतीत घडलं असेल, असं वाईट घडलं असेल तर मला ते शोधून काढायलाच हवं. हो, आणि तूच अशा व्यक्तींना शोधून काढणं योग्य असेल. नाहीतर उद्या असं कोणीतरी उठून उभं राहिलं आणि ममांवर आरोप केले तर ममांच्या इमेजला, आय मीन त्यांच्यावर काहीही संकट ओढावू शकतं ना. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? मला ममांची काळजी वाटते. मला कन्सर्न कळतोय तुझा. नको काळजी करूस. या सगळ्यात मी आता स्वतः लक्ष घालणार आहे. हे जे काही घडलंय चूक असं पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. मला माहितीये तू हे करशील, पण खरं सांगू, तू त्या बाईंना प्रॉमिस केलंस त्यांना त्यांची जमीन परत करायचं. मला खूप आवडलं. तू त्यांना उडवून न लावता त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलं, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आय एम सो प्राऊड ऑफ यू श्रेयस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अजून
त्या बाईंसाठी आपण काय करू शकतो का दुसरं? एक सांगू आराध्या, मला असं खूप काही करायचंय ज्यामुळे तुला माझा अभिमान वाटेल, पण त्यासाठी तू मला कायम माझ्या बरोबर हवीयस. तुझी साथ मला हवी आहे. साथ सोडणार नाहीस ना कधी? कधीच नाही. तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत मी तुझ्या बरोबर नेहमी उभी असेल. मला वाटलंच होतं तू इथेच बसलेला असशील. म्हणजे? अरे म्हणजे काय, शोधत होतो मी तुला. 10 कॉल केले, लक्ष कुठे तुझं? सॉरी, मी जरा. अरे सॉरी काय लगेच? मी गिल्ट देतोय तुला. कॉल नाही केले मी 10 वगैरे. म्हणलं जरा भावाशी बोलायला यावं. आता तुझ्याकडे तर काय वेळ नाहीये माझ्यासाठी. म्हणलं आपणच जाऊ. कशाला गिल्ट देतोयस तू? तू एवढा सिरियस का होतोयस पण? काय सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे? कधी कधी परिस्थिती भाग पाडते विचार करायला. आज जे काही घडलं त्याबद्दल बोलतोयस? मला वाटतं जे काही झालं त्यात आपली चूक आहेच. हो, मलाही तसंच वाटतंय. नाही पण आपण एक काम करूया. यापुढे छोट्यात छोटी डील जरी असली ना तरी आपण पर्सनली लक्ष द्यायचं. मीही तुला तेच सांगणार होतो. श्रेयस, आपल्याला बिझनेस करायचा आहे, लोकांची घरं उभी करायची, पण असं कोणाचा बळी देऊन नाही. कोणाचा हक्क, कोणाचा आनंद हिरावून नाही घ्यायचा आहे. हा तुझा प्लस पॉइंट आहे माहितीये. तू आणि तुझे विचार सॉर्टेड आहात. नाही, हे मलाही जमत नाही. हे श्रावणीने शिकवलं होतं मला. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद मानणारी माणसं असतात. श्रावणीकडे बघून कळलं होतं मला. कमाल आहे या दोन्ही बहिणींच्या. साक्षात तुला एक्सपोज करायची तयारी करतायत त्या. पण त्यांना कुठं माहिती आहे द यशोधरा सरनाईक काय चीज आहे. ताई, आज जे घडलं ना त्यामुळे त्या दोघी बहिणींना आकाश 2 बोटं उरलं असणार. नाही म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय ताई, त्या दोन्ही बहिणींना वटणीवर आणण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला हवा. नाहीतर त्या सतत अशा जिंकत राहतील आणि आपण. डोंट वरी संजय, जोपर्यंत त्या बहिणी एकत्र आहेत तोपर्यंत एकमेकींची ताकद आहे. पण एकदा का त्या बहिणी वेगवेगळ्या झाल्या की झालं, ताकद संपली. ताई, मला काही कळलं नाही पण त्या दोन्ही बहिणींचा कॉन्फिडन्स तोडण्यासाठी आणि त्यांच्यात फूट पाडण्यासाठी तू काही प्लॅनिंग करते का ताई? ऍब्सोल्युटली राईट संजय. हाय मोनिशा, कॉंग्रॅट्स यश, तुला एवढं मोठं अवॉर्ड मिळालं. यू डिझर्व मेनी मोर. 1 मिनिट हा, शनायला तुझ्याशी बोलायचंय. कॉंग्रॅट्स यश आंटी. यू नो, आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे आमच्यासारख्या यूथसाठी तुम्ही खरंच एक इन्स्पिरेशन आहात. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू डार्लिंग, हाऊ स्वीट ऑफ यू. बट आम्हाला सांग, तुम्हाला कसं कळलं? अगं, ते ऑर्गनायझेशन माझ्याच मित्राचं आहे. ह्यावर्षी कोणाला अवॉर्ड द्यायचं म्हणून त्याने मला सजेशन विचारलं होतं आणि ऑफकोर्स मी तुझंच नाव सुचवलं. आफ्टर ऑल तुझ्यापेक्षा बेस्ट डिझर्विंग कोणी असू शकत नाही. मोनिशा माय डार्लिंग, यू आर सो काइंड. थँक्यू. आता फंक्शनला भेटूच. आता थोडं गडबड आहे, आम्ही नंतर फोन करतो. ओके? या, बाय बाय डार्लिंग. बाय. अक्षयच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. ताई, हे काय मध्येच? मध्येच काय? आय थॉट तू विचारशील कुणाबरोबर. सॉरी, अक्षयचं लग्न कुणाबरोबर? अक्षय आणि श्रावणी. नो, इशिता. ऑफकोर्स नॉट.
अक्षय आणि शनाया. काय शनाया बरोबर? अगं ताई, तूच तर या दोघांचं लग्न मोडलं होतं, म्हणजे पुढे ढकललं होतं. आता हे काय तुला नवीन सुचलंय? नवीन नाही, जुनच आहे. डिवाइड अँड रूल पॉलिसी. म्हणजे अक्षय आणि शनायाचं लग्न झालं की पहिली रिॲक्शन कोणाची? ऑफकोर्स इशिताची. ती चिडेल आराध्यावर. तिला वाटेल तिच्या बहिणीचं लक्षच नाहीये. हर सिस्टर डझंट केअर. बस आवर जॉब इज डन. म्हणजे ताई ती स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात उभी राहील. ऍब्सोल्युटली. आणि शनाया ना खूप अम्बिशियस आहे, महत्वाकांक्षी. या घरात आल्याबरोबर आराध्याची जागा घेण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा शी बी ऑफ बिग हेल्प. आराध्याला घराबाहेर काढायचं असेल तर शन्नो बेबीला घरात आणावंच लागेल. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. शुभस्य शीघ्रम.